आज आपण संक्रांत विशेष तोंडात ठेवताच विरघळणारी मऊसूत खुसखुशीत तिळगुळाची वडी बनवणार आहोत। अगदी मोजक्या साहित्यात 10-15 मिनिटात ही वडी बनवून तयार होते। अजिबात पाक करण्याचं झंझट नाही। बिगिनर्स जरी असाल तर पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट वडी बनवाल। घरातील वयोवृद्ध आजीबाबा लहान मुलं सुद्धा ही वडी आवडीने खातात। तर तिळगुळाची वडी बनवण्यासाठी एका जाड तळाच्या कढई किंवा पॅनमध्ये अर्धा कप आपल्याला गावठी तीळ घ्यायचे आहे। कप किंवा वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं। हे अर्धा कप तीळ आपण पॅनमध्ये घातलेले आहे। मंद आचेवरती सतत मिक्स करत छान असा खमंग सुगंध येईपर्यंत हलकासा रंग बदलून तीळ चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे। तीळ मंद आचेवर छान भाजायचे म्हणजे वडीची चव छान लागते। इथे बघू शकतात तीळ छान भाजून घेतले, हलकासा रंग बदललाय, मस्त सुगंध येतोय। आता हे तीळ आपण एका ताटामध्ये काढून यांना संपूर्ण गार करायचे आहे। तीळ गार होताय तोपर्यंत त्याच पॅनमध्ये सारख्याच कपने अर्धा कप आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणे सुद्धा सतत मिक्स करत मंद आचेवरती छान खरपूस भाजून घ्यायचे। जोपर्यंत शेंगदाण्यांचं साल तडकत नाही तोपर्यंत शेंगदाणे भाजायचे। मंद आचेवर भाजले की आतपर्यंत छान भाजले जातात आणि वडी चवीला खमंग लागते। शेंगदाणे सुद्धा छान भाजून घेतले, गार करून यांचे साल काढूया। तीळ सुद्धा गार झाले, शेंगदाण्यांचे साल सुद्धा काढून घेतले। एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ काढायचे आणि यांना मिक्सर चालू बंद करत ऑन ऑफ करत 3-4 वेळा पल्स मोडवर वाटून घ्यायचे। खूप बारीक करायचे नाही, असे रवाळ वाटायचे। खूप जास्त वेळ मिक्सर सुरू ठेवला तर याला तेल सुटतं आणि अगदीच बारीक होऊन जातं। तर तीळ व्यवस्थित वाटले गेलेले आहे आणि परफेक्ट रवाळ असे वाटले गेलेले आहे। याच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे। हे वाटलेले तीळ एका वेगळ्या ताटात काढायचे। शेंगदाणे सुद्धा आपल्याला तसेच रवाळ वाटून घ्यायचे, पण खूप मोठे मोठे तुकडे सुद्धा राहायला नको। तर शेंगदाणे सुद्धा बघू शकतात परफेक्ट असे वाटलेले आहे, अगदी रवाळ, एकदम बारीक करायचे नाही। तीळ आणि शेंगदाणे आपण वाटून एका ताटात काढले। त्यामध्ये पाव टीस्पून आपल्याला वेलची पूड घालायची आहे। वेलची पूड घातल्याने या वडीची चव भन्नाट लागते। सर्व साहित्य आधीच एकजीव करून ठेवायचं। दुसरी पूर्व तयारी करायची म्हणजे ज्या ताटामध्ये आपल्याला वडी सेट करायची आहे त्या ताटाला तूप लावून घ्यायचं आणि तुम्ही यामध्ये वडी सेट करू शकतात। पण जिथे मी राहते तिथे खूप थंडी आहे। हे तूप अर्धा मिनिटातच लगेच थिजल्यासारखं होतं, मग वडी घातल्यानंतर ती व्यवस्थित निघणार नाही, म्हणून फक्त मी यावर बटर पेपर घालते। तुम्हाला सुद्धा हवं तर तुम्ही बटर पेपर ठेवू शकतात, नाहीतर फक्त ताटाला तूप लावून वडी सेट करून घेतली तरीही चालेल। तर या 2 पूर्वतयारी आधीच करायच्या। आता आपण गूळ वितळवून घेऊया। सारख्याच पॅनमध्ये 2 टेबलस्पून आपल्याला तूप घालायचे। तर 2 चमचे आपण साजूक तूप घेतलं। सारख्याच कपने 1 कप बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे। आपण अर्धा कप तीळ आणि अर्धा कप शेंगदाणे घेतले होते, दोन्ही मिळून 1 कप झालं, तर समप्रमाणात 1 कप बारीक चिरलेला गूळ घ्यायचा। गूळ अगदी बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन वितळतो। इथे मी साधाच गूळ घेतलेला आहे। मंद आचेवरती सतत मिक्स करत हा गूळ आपल्याला तुपामध्ये वितळवून घ्यायचा आहे। गूळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन वितळतो। गॅस मोठा करू नका, नाहीतर हे मिश्रण कडक होईल आणि तुमची वडी मऊसूत खुसखुशीत न होता कडक होईल। तर या पद्धतीने सतत मिक्स करत गूळ वितळवून घेऊया। इथे बघू शकतात गूळ छान वितळलेला आहे। असंच सतत मिक्स करत राहायचं आणि मंद आचेवरती जोपर्यंत गुळाला हलकासा फेस येत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचे। लगेच अर्धा मिनिटाच्या आतच या गुळावरती असा छान फेस यायला लागतो, तरी सतत मिक्स करत राहायचं आणि गुळावर एकसारखा फेस आला की लगेच गॅस बंद करायचा। आपल्याला याची जेली करायची नाहीये, गोळी करायची नाहीये, काहीच करायचं नाहीये। फक्त गुळ वितळला आणि असा फेस आला की लगेच गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यानंतर तीळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आपण वेलची पूड घालून तयार करून ठेवलंय ते घालायचं। गुळावरती फेस आला की गॅस बंद करून मगच मिश्रण घालायचं आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं। लगेच अर्धा मिनिटाच्या आत हे साहित्य व्यवस्थित मिक्स होतं आणि वडीसाठी गोळा तयार होतो। आपण अगदी अचूक प्रमाणामध्ये, परफेक्ट प्रमाणामध्ये हे साहित्य घेतलंय, म्हणून परफेक्ट असं मिश्रण आपलं तयार होतं। छान मिक्स करून झालं, लगेच आपल्याला ही वडी सेट करायला घ्यायची आहे। तर आपण ताटाला तूप लावलेलं आहे, त्यामध्ये मी बटर पेपर ठेवला नाही ठेवला तरीही चालतो। त्यामध्ये हे वडीचं मिश्रण घालायचं आणि गरम गरम असतानाच अशा एखाद्या चमच्याने किंवा मग वाटीच्या मागच्या भागाने व्यवस्थित सेट करून घ्यायचं, एकसारखं करायचं। गरम गरम असतानाच प्लेन करून घ्यायचं। गार झालं की ही वडी व्यवस्थित तुम्हाला एकसारखी पातळ करता येणार नाही। वडी किती जाड बारीक हवी आहे त्यानुसार ताट लहान मोठं घेऊ शकतात। एकसारखी प्लेन करून घेतली, एक 2-3 मिनिटं गार करायचं।
हे मिश्रण एक 2-3 मिनटं गार झालं, हलकं कोमट आहे तेव्हाच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे. पिझ्झा कटर किंवा सुरीच्या मदतीने यांना व्यवस्थित खालपर्यंत कट करून घ्यायच्या. हव्या त्या आकारामध्ये हवी तितकी लहान मोठी वडी तुम्ही कट करून घेऊ शकतात. संपूर्ण गार झाल्यानंतर वडी कट करायला गेलात तर व्यवस्थित कट होणार नाही, म्हणून आधीच हिच्यावर असे मार्क करायचे, म्हणजे व्यवस्थित कटच करून घ्यायचं. इथे मी काजू कतलीच्या आकारात कट केलं. आता हे संपूर्ण साहित्य आपण अर्धा तास गार करून घेऊया. तर इथे आपली अतिशय खुसखुशीत आणि मऊसूत अशी तिळगुळाची वडी आपण अर्धा तास गार करून घेतली. परत एकदा आपण जिथे कट केलं आहे तिथे एकदा बरं सुरी किंवा पिझ्झा कटर फिरवून घ्यायचा, म्हणजे वडी परफेक्ट निघते आणि अगदी परफेक्ट अशी आपली तिळगुळाची वडी निघालेली आहे. आकार अगदी परफेक्ट आला आहे, टेक्स्चर परफेक्ट आहे, खाताना अजिबात दाताला चिकटत नाही. एकदा बनवली की 1.5-2 महिना हवाबंद डब्यामध्ये छान टिकते. लहान मुलंही खूप आवडीने खातात. ही वडी मी नेहमी बनवत असते, म्हणून तुम्ही बघितलं की विहान लगेच घ्यायला आला. लहान मुलं, घरातील वयोवृद्ध आजीबाबा सगळेच सहज खातात. या संक्रांतीला तुम्ही सुद्धा ही मऊसूत खुसखुशीत तिळगुळाची वडी नक्की बनवा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मित्रपरिवार नातेवाईकांमध्ये आपलं चॅनल शेअर करायला अजिबात विसरू नका. परत भेटते अशाच खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत.